महाराष्ट्रात आधुनिक वैद्यकीय व्यवसाय करण्याच्या अधिकारावरून सुरू असलेल्या वादाला आता नवं वळण मिळाले। CCMP पात्र BHMS डॉक्टरांनी MBBS डॉक्टरांच्या आंदोलनावर टीका करत शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी सेवा बंद केल्यास त्यांच्यावर मेस्मा कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे। दुसरीकडे आम्ही कोणाच्याही हक्कावर अतिक्रमण करत नसून सरकारने दिलेल्या पात्रतेनुसार सेवा करण्याचा अधिकार मागत असल्याचा दावा आता होमिओपॅथिक डॉक्टरांनी केला आहे। नेमकं काय आहे सगळं प्रकरण जाणून घेऊया रिपोर्टमधून। राज्यात CCMP पात्र BHMS डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी देण्याच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला आहे। या पार्श्वभूमीवर होमिओपॅथी चिकित्सक संघटना आणि CCMP पात्र BHMS डॉक्टरांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली। आम्ही अनेक वर्षापासून ग्रामीण आणि दुर्गम भागात प्राथमिक आरोग्य सेवा देत असून सरकार मान्य प्रशिक्षण घेतलंय, त्यामुळे आम्हाला कायदेशीर मान्यता मिळावी अशी त्यांची मागणी आहे। ऍक्च्युअली तसं बघायला गेलं तर 5.5 वर्ष हे जे शिक्षण होमिओपॅथिक डॉक्टरांना दिलं जातं, त्या होमिओपॅथिक डॉक्टरांना ॲलोपॅथीचंही ज्ञान दिलं जातं। सर्व सब्जेक्ट जे ॲलोपॅथीला आहेत ते सर्व सब्जेक्ट होमिओपॅथीना पण असतात, परंतु यांच्याकडे होमिओपॅथी हा वेगळा विषय असल्यामुळे त्यांना सरकारने काय सांगितलेलं की यांना एक फार्मॅकोलॉजी कोर्स जो आहे मॉडर्न मेडिसिनचा तो 1 वर्षाचा गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये करून घ्यायचा आणि तो कंप्लीट झाल्यानंतर त्यांना रजिस्ट्रेशन देऊन ॲलोपॅथिक मेडिसिन। CCMP प्रशिक्षणामध्ये आधुनिक औषधशास्त्र, आपत्कालीन वैद्यकशास्त्र आणि प्राथमिक उपचाराचं प्रशिक्षण दिले जाते असा दावा संघटनेनं केला आहे। राज्यातील अनेक दुर्गम भागामध्ये MBBS डॉक्टरांची कमतरता असल्यानं प्रशिक्षित BHMS डॉक्टरांनी वर्षानुवर्ष आरोग्य सेवा दिल्याचंही त्यांनी म्हटलंय। पुन्हा आमचं तर रजिस्ट्रेशन एक सुरू झालंय MMC मध्ये, आपले डॉक्टरने त्यांना मिळलंय आणि पुन्हा ते विरोध केले तर आम्ही राज्यव्यापी आंदोलन पूर्ण महाराष्ट्राचे आयुष डॉक्टर्स BAMS, BHMS आणि BUMS ते सगळे रस्त्यावर उतरणार। वादाचा मुद्दा नेमका काय? CCMP पात्र BHMS डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी देण्याचा निर्णय। नोंदणी मिळाल्यास पात्रतेनुसार आधुनिक औषधोपचार करण्यास कायदेशीर मान्यता मिळण्याचा दावा। रुग्ण सुरक्षेचा प्रश्न निर्माण होईल असा MBBS डॉक्टरांचा विरोध। आम्ही सरकार मान्य CCMP प्रशिक्षण घेतलं असून ग्रामीण भागात अनेक वर्षांपासून सेवा देत आहोत, होमिओपॅथी डॉक्टरांचा दावा। MBBS डॉक्टरांचे अधिकार हिरावण्याचा हेतू नाही, पात्रतेनुसार वैद्यकीय व्यवसायाची परवानगी हवी अशी भूमिका। आंदोलनादरम्यान सरकारी रुग्णालयातील सेवा बंद केल्यास संबंधित डॉक्टरांवर मेस्मा अंतर्गत कारवाई व्हावी अशी होमिओपॅथी संघटनेची मागणी। काम बंद आंदोलन ज्याला म्हणतो ते आम्ही करणार आहोत। CCMP रजिस्ट्रेशन देण्यासाठी काल शासनाने सुरुवात केलेली आहे। BHMS CCMP करणारा जो कोर्स आहे त्याला महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचं रजिस्ट्रेशन दिलेलं आहे आणि एक प्रकारे जनहितासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागत आहे, कारण की लोकांचं आरोग्य हे BHMS CCMP कोर्स धारकांना ॲलोपॅथी मेडिसिन देण्यासाठी परमिशन देऊन हे शासन धोक्यात घालत आहे। हे शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आम्ही या ठिकाणी हे कामबंद आंदोलन करत आहोत। MBBS डॉक्टरांच्या हक्कावर अतिक्रमण करण्याचा आमचा कोणताही हेतू नाही। सरकारनं केलेल्या नियमांनुसार आमच्या पात्रतेनुसार वैद्यकीय व्यवसाय करण्याची संधी मिळावी एवढीच आमची मागणी असल्याचं संघटनेनं स्पष्ट केलंय। तसंच MMC नोंदणीमुळे डॉक्टरांची कायदेशीर स्थिती स्पष्ट होईल आणि रुग्णांनाही अधिक चांगली आरोग्य सेवा मिळेल असा त्यांचा दावा आहे। आम्हाला फायदा एवढाच होणार आहे की आम्ही सुरक्षित होणार आहोत, कारण ही सेवा आपले होमिओपॅथिक डॉक्टर गावागावामध्ये आदिवासी पाड्यामध्ये हजारो म्हणजे शेकडो वर्षापासून देत आहेत। फक्त त्यांच्याकडे मॉडर्न फार्मसीचं सर्टिफिकेट नव्हतं, ते आता मिळणार आहे। त्यामुळे फरक असा काही पडणार नाहीये, फक्त आम्ही कायद्याने सुरक्षित होणार आहोत। यावेळी संघटनेनं MBBS डॉक्टरांच्या आंदोलनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी सेवा बंद करून रुग्णांना वेठीस धरू नये। जर सेवा बंद केली तर अशा डॉक्टरांवर महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा देखभाल कायदा अर्थात मेस्मा अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे। इथं समजा आता ह्या जर यांनी संप घेतला, ह्याच्यामध्ये जिथे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी येणारा जो आहे गोरगरीब माणूसच आहे, तर ह्याच्यामुळे सर्वात अगोदर यांच्या ह्या आडमट भूमिकेमुळे हा गोरगरीब माणूसच ह्याच्यामध्ये दळला जाणार आहे। त्यांच्या जीवात जास्त धोका नाही, आणि जर त्यांच्या जीवाचं काही झालं, काय कुणाचं नुकसान झालं, कुणाचा जीव गेला, तर याला सर्वस्व जिम्मेदार आहे IMA आणि मार्ट संघटना राहणार आहे। CCMP पात्र BHMS डॉक्टरांची नोंदणी, MBBS डॉक्टरांचा विरोध आणि आता मेस्मा कारवाईची मागणी या सर्व घडामोडींमुळे राज्यातील आरोग्य व्यवस्थेतील हा वाद आणखीन तीव्र होण्याची चिन्ह आहेत। या मागण्यांवर राज्य सरकार कोणती भूमिका घेते याकडेच आता सर्वांचं लक्ष लागले। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।
आहे.